नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माधवनगर पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला. वॉर्ड क्रमांक 1 मधून उच्च शिक्षित गौरी शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. माधवनगर येथील रिक्त असलेल्या वॉर्ड क्रमांक 1च्या पोटनिवडणुकीने आता वेग घेतला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज 13 एप्रिल 2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय धोंडीराम शिंदे यांच्या पत्नी गौरी दत्तात्रय शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह दाखल केला. त्यांच्या या प्रवेशामुळे निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली असून सुशिक्षित नेतृत्वाच्या मुद्द्यावरून मतदारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिक्षणाचा आणि सामाजिक कार्याचा संगम. गौरी शिंदे यांचे MA BEd पर्यंतचे उच्च शिक्षण झाले असून त्या एक अभ्यासू उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. पती दत्तात्रय शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आणि स्वतःची शैक्षणिक पात्रता यांच्या जोरावर त्यांनी वॉर्ड क्रमांक 1च्या विकासाचा विडा उचलला आहे. एक सुशिक्षित महिला उमेदवार मैदानात आल्याने प्रस्थापित राजकारण्यांचे धाबे दणाणले आहे. मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पाठबळ दिले. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. वॉर्ड क्रमांक 1ला केवळ आश्वासनांची नाही तर विकासाची दृष्टी असलेल्या सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे. गौरी शिंदे यांच्या रूपाने आम्हाला एक सक्षम पर्याय मिळाला असून आम्ही हा वॉर्ड विकासाच्या बाबतीत आदर्श बनवू. उपस्थित कार्यकर्त्यांची भावना. माधवनगर वॉर्ड क्रमांक 1च्या विकासासाठी जनता आता कोणाच्या परड्यात आपले मत टाकते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. मात्र गौरी शिंदे यांच्या उमेदवारीने निवडणुकीत शिक्षण विरुद्ध पारंपरिक राजकारण असा नवा पेच निर्माण झाला आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार असून या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलं आहे. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राजेंद्र पाटील. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.